बापरे, यो बघा कसला पाकाट घेऊन चालले ते. मोठ्या तोवरी सकला सर्व बाहेर काढतात बघा बोटीतनं. ताजी ताजी जिवंत एकदम बोटीतनच काढलेली सुरमई दिसते बघा तुम्हाला. एकदम सुपर डुपर फ्रेश. किती किलोची आहे? 7. हे बघा 7 किलो सुरमई फक्त 400 रुपयाला मिळते. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. त्या दिवशी आलो होतो आपण कोळंबी घेण्यासाठी. सकाळीचा मार्केट बघितला होता बुधवारचा, तेव्हाच विचार केला होता की आपण मार्केटचा व्हिडिओ बनवूया काय, पण थोडी घाई गडबड होती म्हणून बनवता आलं नाही. पण आज शुक्रवारी सकाळी 5 वाजता आपण आलोय करंजा जेटीला आणि आता थोड्याच टायमानी जो मार्केट भरणार आहे तो एकदम बघण्यासारखा आहे. मोठे मोठे मासे पर्सनेटच्या बोटी जातात आणि एकदम ताजे ताजे मासे इकडे विकत असतात होलसेल भावाच्या रेटमध्ये. म्हणजे तुम्हाला 1 किलो 1.5 किलो 5 किलो किती क्वांटिटीमध्ये मासली पाहिजे तर तुम्ही इकडे येऊ शकता. म्हणजे इथे कसं पोचायचं ते आपण आपल्या डिटेल व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तरी इन शॉर्ट सांगतो, उरण डेपो, उरणचा बस स्टॉप तिथपर्यंत तुम्ही येत आहे तर तिकडनं शेअरिंग रिक्षा मिळते इथे पोचायला आणि डायरेक्ट रिक्षाचा पण ऑप्शन आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे आपल्या उरण रेल्वे स्टेशनवर. लांब पडेल पण जर तुम्ही याचा प्लॅन करताय तर उरण डेपोवरनंच या, लगेच पोचाल इकडे. आणि जर अलिबागवरनं येत आहे तर रेवस मार्गे पण तुम्ही इकडे पोचू शकता. आणि बाजाराला आलेल्या बोटी बघा, भरपूर साऱ्या बोटी आहेत. जसं तुम्हाला म्हटलं पर्सनेटच्या बोटी आहेत. तोवरी, सकला, हलवा अशा भरपूर प्रकारच्या मासली तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर संकेत कोहली आहे इथे कोंढरीतला, आपल्या कोंढरी पाड्यातला. किती वाजता सुरुवात होते मासली काढायला? 6 वाजता, जवळजवळ 5:30-6 वाजता सुरुवात होते. 5:30-6 वाजता नाही? आणि सगळी प्रकारची मासली असते ना, म्हणजे नेटची नाही, सगळी फ्रेश मच्छी असते. सगळी फ्रेश म्हणजे बोटीतनच काढून डायरेक्ट इथे विकत असतात. कोलंबी आणि पापलेटसाठी थोडा लेट यावाचा नाही? थोडा लेट, आणि उद्यान चालू असल्यावर ते भरपूर प्रमाणात भेटते. उदानाच्या टायमाला येत आहे आणि कोलंबी आणि पापलेट पाहिजे तर डोलकर आपले डोली लावून कोलंबी इकडे घेऊन येत असतात. आणि त्यांना पापलेट पण असतात. तर ताजी ताजी पापलेट आणि कोलंबीसाठी थोडेसे लेट या, 7च्या नंतर या नाही, 6:30-7 पर्यंत या. पण जी काय मोठी मोठी मासली हवी तुम्हाला त्यासाठी तुम्ही 5-5:30 पर्यंत या, तुम्हाला सर्व प्रकारची मासे मिळतील. थोड्याच टायमाने आपले मच्छीवाले बोटी बाहेर काढणार आहेत मासे, ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी आपण तुर्बे MIDCला गेलेलो आपला मित्र प्रथमेश सोबत ऑनेस्ट ॲपच्या थ्रू गोल्ड कॉईन देण्यासाठी. आपला चेतन मित्र आहे जो 1 ग्राम कॉईन जिंकलाय. तर तो कसा जिंकलाय आणि कसा त्यांनी एनरोल केला होता या ॲपमध्ये ते तुम्ही बघून या. त्याच्यानंतर मी तुम्हाला मासे करताना बोटीतनं दाखवतो. चला, तर प्रथमेश आहे आपल्यासोबत. प्रथमेश, कसा आहेस? भरपूर दिवसांनी आपली भेट होते. हो हो. तर आज ऑनेस्ट ॲपच्या थ्रू वीक 9चा विनर कोण आहे, गिव्ह अवेचा विनर कोण आहे? तर बऱ्यापैकी लोकांनी लाईव्हला तर बघितलंच असेल की कोण विनर आहे, किंवा आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला बघितलं आहे. तर आता ते थोड्याच वेळात आपल्याला भेटतील. आणि चेतन पाटील त्यांचं नाव आहे. तर त्यांना भेटूया आताच आणि कॉईन देऊया. आणि आता कुठं आलोय आपण आलोय तलोजा MIDCला. त्यांचं ते काय वर्किंग प्लेस आहे, तर तिथेच त्यांना वेळ होता, तर आम्ही तिथेच त्यांना कॉईन द्यायला आलोय. तर नमस्कार चेतन पाटील, आणि खूप खूप धन्यवाद आमच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी, ऑनेस्ट ॲप डाउनलोड करण्यासाठी. आणि आज तुम्ही जिंकलेत 1 ग्रामचा गोल्ड कॉईन. वीक 9चे विनर आहेत तुम्ही. तर कसं वाटतंय, काय सांगणार ऑनेस्ट ॲपबद्दल? कसा होता तुमचा अनुभव? मी तर सर्वप्रथम दादांचे व्हिडिओ बघतो. दादांच्या व्हिडिओ बघत दादांनी एक्सप्लोर केलेलं त्या व्हिडिओमध्ये ऑनेस्ट ॲपबद्दल. ते फॉर्म होता एक, ते भरून टाकला मी ना, पैसे पे केले. 499 भरलेस ना? तर कसं इन्व्हेस्ट कसं केलंस, म्हणजे त्याच्या आधी काय केलंस? गुगल ॲपवरनं डाउनलोड केला, ॲप स्टोअरवरनं इन्स्टॉल करून तो फॉर्म भरला होता, ते डिटेल टाकले. मग आणि किती टाइम लागला हे सर्व करायला तुला? 15-20 मिनिटं लागली. 15-20 मिनिटं ना? OTP वगैरे बरोबर आला, नंबर वगैरे रजिस्टर केलास आणि 499 रुपये टाकलेत. आणि बरोबर बघा, तर मी साईडला तुम्हाला एक स्क्रीन पण देतो, त्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता की कसं आपलं ॲप डाउनलोड करायचं, कसं रजिस्टर करायचं आणि कसे 499 रुपये इन्व्हेस्ट करायचं. तर रेझर पे वापरून तुम्ही असं गुगल पेच्या द्वारा 499 रुपये भरून हा ॲप डाउनलोड करून एनरोल होऊ शकता. तर काय वाटलं होतं तुला, जिंकणार की नाही? 499 मध्ये तर काही येतच नाही आली तसं बोललं तर. ते बरं देऊ टाकून बरं बघूया. कधी टाकलेले तुम्ही पैसे? त्यांनी 6 डिसेंबरला केलेलं. तर 6 डिसेंबरला, आणि त्याचं आता बघायला गेलं तर 22 डिसेंबरला त्यांचं नाव आलं. म्हणजे 15-20 दिवस आधी केलं होतं त्यांनी आणि त्यांचं नाव आलं. आणि चेतन म्हटलं तर इथे कामाला आहे, नाहीतर आपण प्रत्येकाच्या घरी जात असतो, पण त्यांनी आपल्याला वेळ दिलाय, त्याबद्दल धन्यवाद चेतन. तर आता तुमचा जास्त वेळ न फुकट घालवता आपण त्याला सोन्याचं कॉईन देऊया.
तर सांगणार ना आपल्या मित्रांना पण सर्वांना. हा की म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली सांग की हा ॲप खरा हो, आहे. हो. तुम्ही फक्त 499 रुपये भरताय तर तुम्हाला सोन्याचा कॉईन नाही तर फ्री गिफ्ट तुम्हाला भेटणारच भेटणार. तुमचे पैसे कुठे नाही जाणार. आणि जर लकी असाल तुमच्यासारखे तर नक्कीच आयफोन किंवा मेगा प्राईजमध्ये 1 BHK आपण देणार आहोत, तोही तुम्ही जिंकू शकता. पण दर आठवड्याला सोन्याचा कॉईन पण देत आलोय आपण. हो तर देऊया. हा बघा गोल्ड कॉईन दर आठवड्याला आपण देत आलोय आणि हा 9वा आठवडा आहे. 9वा आठवडा आहे आणि पुढचाच आता या ज्या रविवारी म्हणजे जो येणारा रविवार आहे तो 10वा आहे. म्हणजे आपण 1 तोळं सोनं कंप्लीट करतो या ओनेस द्वारे. तर आपण ऑलमोस्ट आता हा 10वा आपला अचीवमेंट आहे किंवा माइलस्टोन बोलू शकतो. तर नक्की सपोर्ट करा. ऑनेस्ट ॲप नक्की डाउनलोड करा. आज आपला चेतन जिंकलाय, उद्या तुम्ही पण जिंकू शकता 1 ग्रामचा गोल्ड कॉईन. चेतन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी. हे बघा गोल्ड कॉईनचे विनर चेतन पाटील. तर चेतन खुश ना? हा. हे बघ सांग आपल्या मित्रांना, दाखव कंपनीतल्या आणि ऑनेस्ट ॲप बद्दल पण सांग. आणि मंडळी तुम्हीही बघत असाल तर तुम्हीही डाउनलोड करा. हा कोण आपल्या ओळखीचा नाही, आपले व्हिडिओ बघितलेत आणि त्यांनी ऑनेस्ट ॲप डाउनलोड केलाय. आणि हा त्यांचा फ्री गिफ्ट आहे जे त्यांनी एक केलेला तुम्हाला एक भेटतंय. आणि बऱ्यापैकी लोकांचे आता फ्री गिफ्टही त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील. जर ज्यांचे पोहोचले तर त्यांनी कमेंट करून सांगा. आणि लवकरात लवकर तुम्हाला आपल्या ओनेसद्वारे गुड न्यूज पण सगळ्यांना येणार आहे. हो. आणि तुम्ही मंडळी ज्यांनी कोणी ऑनेस्ट ॲप डाउनलोड केलाय ते लाईव्ह सेशनला येत नाही. जर तुम्हाला बघायचं असेल की कोण विनर आहे तर आपला ऑनेस्ट ॲपचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा यूट्यूबवरचा. आणि इंस्टाग्रामचा पण ऑनेस्ट ॲप आहे, तो पण तुम्ही फॉलो करा, तेव्हाच तुम्हाला अपडेट मिळतील. आणि फोन नंबर तर तुम्हाला दिलेलाच आहे, डायरेक्ट स्क्रीनवर येत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट फोन आलाय. कोणालाही काही डाऊट असला तर फोन नंबरवर क्लिक करा. ज्यांचे पण फोन आले त्यांना प्रत्येकाला आपण ते अटेंड केले आणि प्रत्येकाची उत्तरं त्यांना भेटलेले. हो तर सर्व काही डिफिकल्टी येत असतील तर नक्की फोन करा. आणि तुमचा अजून संपला नाही हा, एक कॉईन जिंकले म्हणजे अजून मेगा प्राइज मध्ये पण तुम्ही एलिजिबल आहेत. हा तर अपडेट घेत राहा आणि आपल्या मित्रांना पण सांगत राहा. हो चालेल. तर नक्की डाउनलोड करा मंडळी ऑनेस्ट ॲप. 499 रुपयामध्ये गोल्ड कॉईन आणि मेगा प्राईजमध्ये 1 BHK आयफोन सारखे मोठे मोठे गिफ्ट जिंकू शकता. धन्यवाद प्रथमेश. चला आलोय एखाद्या ट्रॉलरच्या बोटमध्ये आणि इकडे बघा कसे मासे काढतात. मांदेली मासे काढताना दिसतात बघा तुम्हाला. खणामध्ये त्यांनी स्टोअर केलेले आहेत. आता मार्केट सुरू होणार आहे, गिराक येणार आहे मासे विकत घेण्यासाठी. हे बघा सकाळी 5 वाजता उठलेत सर्व आणि मासे काढतात बघा. काय आहे मांदेली आहे नाही? मांदेली सफेद कोलंबी आहे बघा. जसं तुम्हाला सांगितलं कोलंबीसाठी थोडे लेट. या कोलंबी लेट काढशीव नाही जराशी. टायनी पण आहे. मी काल परवाच्या दिवशी टायनीसाठी आलेलो, टायनीच नाही भेटली. पण अशा ट्रॉलरच्या बोटी पण येत असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला टायनी चैती सर्व भेटले बघा. आणि बघा टायनी कोळंबी दिसते तुम्हाला. टायनी ट्रॉलरच्या बोटीची टायनी आणि ते मांदेली ही बघा एकदम क्लिअर दिसणारी टायनी. टपचे टप एकदम बोटीमध्ये स्टोअर करून ठेवतात बघा. आणि इकडे मिक्स मावरा काढताना दिसतात बघा. ढोमा चिंबोरी पण दिसतात तुम्हाला. मिक्स मावरा, झोल्याचा मावरा, कोत्या आहे नाही कोत्या चिंबोरा. हे काय रेपटी ना, कोट्या चिंबोरा रेपटी शिंगाला मुशी ढोमा पाकट सगळा मिक्स मावरा आहे बघा. चिंबोरा. ट्रोलरच्या बोटचा मावरा बघितला, आता नेटचा मावरा बघा. हे बघा पोपट मासा आहे ना, पोपट मासा माही सकला पण दिसतंय तुम्हाला. हे बघा आणखी एक ट्रोलरची बोट आहे, तिथे पण बघा सॉर्टिंगचं काम चालू आहे. जसं मिक्स मावरा दाखवला तुम्हाला, मिक्स मावरा खणामध्ये ठेवतात, बाहेर काढतात आणि असे सॉर्टिंग करतात. हे बघा हेकरू बाहेरचा, दुसऱ्या प्रकारचा हेकरू. चिरी मासा. आणि एक कमेंट आली होती आपल्याला, तो चिनी मासा नाही आहे, तो ॲक्च्युली मी चिरी मासा बोललो होतो. त्याला राणी मासा पण म्हणतात. हे बघा राणी मासा, चिरी मासा, हेकरू, लाव्या, भरपूर प्रकारचे मासे आहेत. ही कसली मावरा आहे? करली नाही, हां करली मासा पण दिसते बघा तुम्हाला. थोडा काटेदार असते पण खायला एकदम भारी. हे काय सोंडालं काय? सौंदर्य. हां कोण सौंदर्य बोलते, कोण सोंडालं बोलते, पत्तेऱ्या बोलतात. हे बघा ते हेकरू बघा कसला मोठा आहे. हेकरू मासा. ट्रोलरच्या बोटी पण भरपूर आहेत, ज्यांना अशी ट्रोलरवाली पण मच्छी तुम्हाला बघायला मिळतं. हे बघा. आणि हे बघा घोल मासा काढलाय त्यांनी. घोल आहे नाही बघा, घोल. आणि सर्व मिक्स मावरा इथनं काढतात आणि इथनं सॉर्टिंग करतात
आणि हळूहळू आता आपली जेटी पण भरायला लागली, गिराक पण आलेत मासे घेण्यासाठी. सर्व जेवढ्या बोटी आहेत ते सर्व मावरा काढणार, सॉर्टिंग करणार मी आता आणि अशा आपल्या जेटीवरती विकायला जाणार. ही बघा डायरेक्ट हातगाडीच भरून आणली त्यांनी जेटीवरती मावरा विकायला. काय मावरा आहे त्याच्यामध्ये? टोचा, पोपट आणि कुप्पा सर्व प्रकारचे मासे दिसतात तुम्हाला. डायरेक्ट गाडी लोड करून आणली आणि इथे त्यांचा स्टॉल असणार, तिथेच लावणार तो. मार्केट सुरू होण्याच्या आधी कसे स्टॉल लावले जातात ते पण बघायला मिळतंय तुम्हाला. हे बघा डायरेक्ट गाडीच घेऊन आलाय. या बाजूला आवऱ्यावरनं वंदनाताई आहेत. वंदनाताई कधीपासून येत आहो मच्छी घ्यायला? मच्छी घ्यायला वर्ष झाला आता. वर्ष झाला. हां, कशी असते मासली? मच्छी स्वस्त असते, चांगली असते. सुरमई 400 रुपये किलो आहे. सुरमई 400 रुपये आहे आणि मासली स्वस्त असते, चांगली असते सांगतात. ते बघा 1 वर्षापासून येतात मासे घ्यायला. ताजे असतात ना एकदम? ताज्याचा काही सवालच नाही, डायरेक्ट बोटीतनं येतात. हे बघा. आणि या बाजूला देवानंद रसाल निलगे डोंबिवलीवरनं ना? बापरे, डायरेक्ट डोंबिवलीवरनं. किती वाजता निघालो घरातनं? 3:30 वाजता. 3:30 वाजता. हां, नेहमी येतो? दररोजची फेरी असते? दररोज? हप्त्यातनं 3 वेळा. हप्त्यातनं 3 वेळा. हां, काय काय मासली घ्यायला येतं? सुरमई, पापलेट, हलवा, कोलंबी. एकदम ताजी ताजी सुरमई असते, जिवंत, परवडणारा भाव मिळतो म्हणून डोंबिवलीवरनं येतात बघा दररोज. मस्त मस्त, बरं वाटलं, ओळख दाखवली, थँक्यू. चला, कोळंबी, मांदेली, ढोमी सर्व दाखवली तुम्हाला. पण इकडे बघा पापलेट मासे पण भेटतात. हे बघा एकदम सुपर फ्रेश चांदी भरलेले पापलेट दिसतात. आणि कलेट मासा बघा, कलेट जशी साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला पापलेट कलेट आहेत. आणि हे बघा छोटीशी पापलेटं पण दिसतात तुम्हाला. साईजवरती भाव आहे 1200, 1500 आणि 500. आणखी इथे रणिताताई आहेत ज्या बघा मासं म्हणजे पोपट मासं घेऊन चाललं. कुठनं आले हो तुम्ही? पाल्याशी. पाला म्हणजे आवऱ्याशी ना? आवरा पाल्यावरनं आलेत बघा. सकाळी पाल्याच्याच आल्यात मावरा घ्यायला. सर्व प्रकारचा मावरा असते ना? पोपट बोलतात ते 150 रुपये किलो. पोपट 150 रुपये किलो. हां, आणि सकला पण दिसते बघा तुम्हाला. सकला, आवरा, डोंबिवली, लांबून लांबून मंडळी येतात. हे बघा पोपट मासे बघा कसले मोठं मोठं. हे बघा माई फिश ज्याला म्हणतात, त्याचीच आपण गाबुली पण खाल्लेली. मस्त एकदम लागते गाबुली तीच. ते आणखी एक नेट मासेचा, नेट बोटच्या बोटीचा स्टॉल लागला. हे बघा सर्व मंडळी आपल्याला मासे दाखवतात. कोणते कोणते मासे आहेत? सकला, यो कसला आहे? वरस मासा दिसतोय तुम्हाला. हे बघा उमेश नाकवा, भरते ना मार्केट? हां, एकदम शुक्रवारचा दिवस आहे, आता हळूहळू भरणार सांगते. सर्व प्रकारचे मासे दिसतात बघा. हे बघा टोल पण दिसते तुम्हाला, टोल. आणखी एक गाडी आली, मोठा सकला, सर्व प्रकारचे मासे घेऊन. उमेश नाकवा इथे ऑक्शन वगैरे नाही होत ना जसं आपल्या इथे होतं? ऑक्शन नाही, हातावरच विकला जातोय. पण ऑक्शन झालं तर अजून बेस्ट होईल. अजून माल विकल ना फटाफट. हां, ऑक्शन झालं तर अजून फटाफट माल विकल. पण अजूनपर्यंत जे नाकवा लोक स्टॉल लावतात तिथेच येऊन तुम्ही मासली घेऊ शकता. हे बघा ऑक्शनची पद्धत नाही आली आपल्या इकडे, पण हळूहळू येणार आणि करणार सांगतात. हे बघा सकला, सुरमई पण दिसते तुम्हाला. सुरमई दाखव रे. हे बघा कसली मोठी सुरमई, मस्त ताजी ताजी जिवंत एकदम बोटीतनंच काढलेली सुरमई दिसते बघा तुम्हाला. एकदम सुपर डुपर फ्रेश. किती किलोची आहे? 7. बघा 7 किलो सुरमई फक्त 400 रुपयाला मिळते. ही थोडी अलग टाईपची सुरमई आहे म्हणून थोडा भाव स्वस्त आहे, पण सुरमई सारखीच लागणार चवीला. हे बघा इंग्लिश सुरमई 400 रुपये. 13 किलोचा सकला बघा. 13. काय भाव आहे सकल्याला? 250 रुपये देते. 250-300 रुपये भाव दिसते तुम्हाला सकल्याचा 13 किलोचा. आता 6:05 झालीत आणि गर्दी बघा. थोड्या टायमाआधी रिकामी होता एकदम मार्केट आणि गर्दी बघा. काय नाव काय तुमचं? कुठनं आले तुम्ही? केलवण्यावरून. केळवण्यावरनं. हां, काय घेऊन जाणार? बागडा, टोल, कुप. बागडा, तोल, कुप्पा सर्व काही घेऊन जाणार बघा केलवण्यावरनं. कुठनं आलो? पनवेलवरनं आलेत बघा. म्हणजे स्वतःला घ्यायला आलो मासली. स्वतःसाठी पण तुम्हाला मासली पाहिजे तरी पण इथे मासली मिळते बघा. काय घेणार आहात? सुरमई बघतात बघा. मस्त आपले पनवेलचे मित्र दिसतात सर्व. बोटीतनं काढलेला हेकरू बघितलेला ना तुम्ही, आता ताम पण बघा आणि सोबत पापलेट बघा एकदम फ्रेश सुपर फ्रेश. हे काय आला? कोत्या मासा दिसतोय तुम्हाला. हे बघा आपरे पाकाट बघा कसला आहे, एक नंबर पाकाट. स्टिंगरे. आणि पाकाटाच्या काट्याबद्दल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पाकाट आल्या इथे काटा तोडला जातो
भले हा पाकटाचा काटा विषारी असते, वाघ्या पाकटाचा काटा विषारी असते, तरी पण लागला तरी दिवसभर ठणके लागत असतात, म्हणून आल्या आल्या काटा कापला जातो. हे बघा तोच पाकाट मासा दिसते तुम्हाला. आणि या बाजूला दीदी आहे जी बघा करंजाडेवरनं आली. काय घेतलास मच्छी? कोळंबी घेतलीस. नाव सांग आधी तुझा. ऐश्वर्या. हा ऐश्वर्या हिचं नाव आहे. आणि बघा कोळंबी घेऊन चालली मस्त. आणि मार्केटमध्ये तुम्ही येत आहे तर चिंबोरी पण मिळतात बघा तुम्हाला, मस्त एकदम चिंबोरी. काय भाव आहे काही चिंबोरींचा? ही पाटी 1500 रुपये आणि या बारबारक्या 700-700 1500 रुपयाला पाटी मिळते बघा. आणि असं नाही तुम्ही मासली घ्यायला येत आहे तर तुम्हाला मासली बघून घ्यायला लागते. सर्व स्टॉलवरती तुम्हाला मासे एकदम फ्रेश मिळणार. बांगडा पाहिजे, सकला पाहिजे, मोठा सकला पाहिजे, सगळं मासे एकदम फ्रेश मिळणार आहे बघा. लिलावाबद्दल बोललोच होतो आणि इथे बघा आपला मित्र लिलाव करताना दिसतंय. कसला लिलाव चालू आहे? कुप्प्याचा लिलाव चालू आहे बघा. मस्त मस्त डायरेक्ट लिलाव करताना दिसते आपला मित्र. हे बघा मोठ्या तोरी सकला सर्व बाहेर काढतात बघा बोटीतनं. हे बघा सकले मासे बाहेर काढतात, एकदम भारी. आणि या बाजूला अतुल पाटील प्रांसी ना, प्रांसीला घेऊन आले बघा. हाय. आणि प्रांसीचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे प्रांसी, हॅपी बर्थडे. मासे बघायला आलीस? हां मासे बघायला आली बघा प्रांसी बर्थडेच्या दिवशी. हे बघ तुझ्या बर्थडेला किती मोठे मासे काढतात. हे बघा कसला मोठा सकला काढलाय तिच्या बर्थडेला. घेऊन जा सकला, बर्थडेची पार्टी करू आपण. हा प्रोली पानदेववरनं मस्त. चला, प्रत्येक नाकवाचा एक स्टॉल आहे. ज्याला कोणाला लिलाव करता येते ते लिलाव करतात आणि बाकीचे नाकवा लोक हे बघा स्टॉल लावून बसलेत. हो अचित नाकवा, बरं ना? आलोय आता आपण अचित नाकवाच्या स्टॉलवरती. इकडे बघा कसली मोठी सुरमई. अरे बापरे, तुझाच फोटो ठेवायला लागेल स्टेटसला. तो अचित नाकवाचाच फोटो ठेवणार आहे आपण स्टेटसला. हे बघा बागड नारबा नाही, काला नारबा, सुरमई, यो नारबा आणि ही बकरी ताम नाही, कसली सफेद ताम दिसते तुम्हाला. सर्व प्रकारचे मासे आहेत. आणि जिथे तुम्हाला आपण पाकाट मासा दाखवला तिथे सकला पण आलाय आणि पिवली वाव पण आहे बघा. हो व्हिडिओ बघताय. काय नाव काय? लक्ष्मीताई आहेत. कुठनं आल्या तुम्ही? दिगोड्यावरनं आल्यात बघा. हो केलवणे दिगोड्यावरनं. आवडतात व्हिडिओ? थँक्यू. हो व्हिडिओ बघतात बघा. हां आणि ओळख दाखवली आपल्याला. थँक्यू. हे बघा आपण मच्छी बघताय तुम्ही. बापरे, यो बघा कसला पाकाट घेऊन चालले ते. हां बोलार पाकाट दिसते तुम्हाला. हे बघा. हां आणि आणखी एक कटल फिश दाखवतोय बघा. कटल माकुल ऑक्टोपस. तुम्ही मासले घेताय तर इकडे तुम्हाला कापून पण मिळतं. हे बघा मालुकाकी आहेत आपल्या. मालुकाकी काय कापतस? सुरमई मासा कापताना दिसते. हे बघा कशा तुकड्या. आणि कोळंबी जर साफ करायची असेल तरी पण साफ करते. आणि हा मित्र बघा आपला कसा सुरमई घेऊन चाललाय मस्त कटिंग करून एकदम. आणि इथे सकला मासा. हे बघा सकला मासाची खवलं कशी काढतात बघा. हे तुम्ही मार्केट चालू व्हायच्या आधीच येतात नाही, मार्केट सुरू होण्याच्या आधीच येतात आणि इथे बसतात आणि प्रत्येक गिराक त्यांच्याकडे येत असते आणि हे बघा असे मासे कापून देत असतात. हे बघा सुरमईचा डोका तोडताना. सुरमईचा डोक्याचा आंबाट पण मस्त लागते. नक्की ट्राय करा नसेल खाल्ला तर. कालवणासाठी डोक्याचा आंबाट एक नंबर. बघा कशी सुरमई कापली जाते ती. आणि आरतीताई आहे तिकडे ज्या बघा स्क्विड साफ करतात तिकडे. त्याची स्किन काढली जाते स्क्विडची आणि डोका वगैरे काढून त्यात प्लॅस्टिक असते ना एक. हे बघा प्लॅस्टिकसारखा काय प्रकार असते तो काढला जातो आणि स्क्विड साफ करताना दिसतात. हे बघा पीत असते त्याच्यामध्ये, तो पीत पण काढला जातो ज्याच्यामध्ये काळा असते. हे बघा पण ताई आहेत ज्या स्क्विड साफ करताना दिसतात. ते बघा किलोचं किती रुपये घेता? 30 रुपये किलो मागे तुम्हाला मासली साफ करून देत असतात. हे बघा आणखी एक ताई आहेत ज्या बघा पोपट मासा कापताना दिसतात. आणि हे बघा माशामधली गाबोली निघालेली आहे. इकडे गाबोली आणि पीस दिसतात तुम्हाला मस्त. आणि हिरकण्या ताई आहेत जिने आपली सुरमई कापून दिली. त्या बघा कुप्पा मासा कापताना दिसते. कुप्पा मस्त कापलीस हा सुरमई. मस्त सुरमई कापून दिली. आज बघा कुप्पा माशाची कटिंग करते.
सकाळी सकाळी तुम्हाला टायनी कोळंबी दाखवली आणि आता बघा चैती पण दिसते इथे तुम्हाला. चैती, टायनी सर्व प्रकारच्या कोळंबी दिसतात तुम्हाला. शेवटी आलोय आपण कामिनताईंकडे, जिच्याकडे बघा चप्पल मासा दिसते तुम्हाला. चप्पल, सुरमई, शिरकोल बोलतात ना याला, शिरकोल पापलेट सारखा मासा आहे शिरकोल. दगडी पापलेट पण बोलतात ना याला. दगडी पापलेट आणि चांद मासा पण दिसतोय बघा. आणि सुरमई बघा एक नंबर फ्रेश. चप्पल मासा, लेदर जॅकेट फिश, ज्याची स्किन काढून खाल्ला जातो तोच. काय भाव आहे चप्पलाचा? 250 रुपये. आणि सुरमईचा? सुरमई 400. आणि यो नवीन प्रकारचा मासा 250 रुपये. हे बघा चांद मासा पण दिसतोय तुम्हाला. मग अगं एखाद्याला मावरा पाहिजे असेल तर किती वाजता यायला पाहिजे? 6 वाजता तरी आला पाहिजे. 6च्या आधी आला तरी चालेल. 6 वाजता सकाळी 6च्या आधी ना. असंच मार्केट दररोज भरतंय ना? दररोजचा मार्केट असा भरतोय. तुम्हाला पण मासली पाहिजे असेल, मला मिळेल सगळा होलसेल. होलसेलमध्ये मासली पाहिजे असेल तर तुम्ही 6च्या आधी या. आणि दररोज असते ना मार्केट. दररोज अशा आपल्या बोटी ज्या बाहेर जातात त्या येतात आणि असे ताजे ताजे मावरा विकत असतात. हे बघा. आणि मासली सर्व प्रकारचीच मासली आहे. मी तुम्हाला सांगत होतो कोळंबीसाठी लेट या, पण टोलरच्या बोटी असल्यावरती तुम्हाला कोळंबी पापलेट पण कधी पण मिळतं. हे बघा. ते जगदीश नाकवा पण आहे, यांच्याकडे बघा बांगडा पण दिसते तुम्हाला. काय भाव आहे बांगड्याचा? बांगड्याला 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. 150 रुपये किलो बांगडा. आणि इकडे कर्ली मासे पण दिसतात तुम्हाला बघा. ह्याचा काय भाव आहे? आता अशीच विकतात 100 रुपये किलो देतात. 100 रुपये किलो. आणि स्क्विडचा 200 रुपये किलो. 200 रुपये. हे बघा सर्व प्रकारचे मासे तुम्हाला 100, 200, 150, 400 मध्ये मिळतात. हे बघा. पण बांगडा एकदम फ्रेश दिसतोय बघा. तोच मासे दाखवले तुम्हाला ऑलमोस्ट, आणि सर्व माशांचा भावही सांगायचा प्रयत्न केला. जर कोणत्या माशाचा भाव नसेल सांगितला तर कमेंटमध्ये सांगा, ते पण आपण तुम्हाला रिप्लाय देऊ. हे बघा. आणि आलोय आपल्या चिंतामणी नाकवाच्या स्टॉलवरती. हे हलवा कसा आहे? 600 हलवा. छोटा मोठा हलवा आहे 600 आणि 400 मध्ये. हे बघा. हलव्याचाच भाव दाखवायचा बाकी होता, तसं बाकी सर्व दाखवलेत बघा. काचित नाकवाकडनं आपण कटल माकुल घेतलाय बघा. किती? 300 रुपये किलो कटल. मस्त. चल धन्यवाद, तुझ्यामुळे नवीन आपली रेसिपी बघायला मिळालं आहे बघा. चला तर आलो होतो आपण सकाळीचा मार्केट दाखवण्यासाठी तुम्हाला करंजाचा. हे बघा कसला भरलाय आता, एकदम खचाखच भरलाय आता. सर्व प्रकारचे मासे मिळतात आणि एकदम स्वस्त दरामध्ये मासे मिळतात. आणि लांबून लांबून पण आपले मित्र आलेत मासे घेण्यासाठी, तेही तुम्हाला दाखवलं. आणि बोटीतनं कशी मासली काढतात तेही तुम्हाला दाखवलं. कसं इकडे पोचायचं तेही तुम्हाला दाखवलं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्हालाही आपल्या मित्रासारखा 1 ग्राम सोन्याची जिंकायची इच्छा असेल तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला.